आज ना सकाळी उठल्या-उठल्या एक छान असा सरप्राईजच भेटलं. मम्मीने सगळे उठायच्या आधी मस्त असा नाश्ता बनवला होता. शेवयाची खीर, चहा आणि एका साईडला ढोकळा पण स्टीम होत होता. त्यानंतर नाश्ता केला. सगळी नाश्त्याची भांडी गोळा करून ती घासली, झाडू मारला सगळ्या घरातून आणि मग मस्त अशी लादी पुसून घेतली. तोपर्यंत मम्मीने सगळे देव उजळवले होते. देवाची भांडीसुद्धा उजळवली होती आणि मग सगळ्यांनी बसून असा ढोकळ्याचा नाश्ता केला आणि मग मी अंघोळीला गेले. अंघोळ करून बाहेर आले तर बघते तर काय लाईटच गेली आहे. आता आमच्याकडे ना खूप पाऊस पडतोय आणि सगळीकडे पाणीच भरलंय. त्यामुळे ही लाईट आता कधी येईल काय माहिती. त्यानंतर मस्त असं सनस्क्रीम लावलं आणि लिप बाम लावलं आणि आज मी मंदिरातलं ना वस्त्रसुद्धा चेंज केला होता. ते नवीन आणलं होतं. मग ते चेंज करून मी हा रेडवाला नवीन टाकला आणि मग देवांची सगळी मांडणी करून घेतली आणि मग सगळ्यात आधी मी अष्टगंध आणि कुंकू लावलं. मग सगळे देवांना सुद्धा लावलं आणि छान अशी पूजा करायला घेतली. मस्त असे दिवे वगैरे उजळवले मी आणि मग घरात ना एवढी पॉझिटिव्ह वाईब येते ना पूजा केल्याच्या नंतर. खरंच खूप. तुम्हाला पण असे अनुभव आलेत का मला नक्की सांगा. आणि त्यानंतर ना मी मस्त उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा आज केलं होतं आणि छान अशी रांगोळीसुद्धा काढली होती. रांगोळी काढली ना की दरवाजासमोर एक वेगळीच वाईब येते आणि ती मला खूप आवडते. म्हणून मी कधी कधी जमेल असं रांगोळी काढते. पहिले तर मी खूप डेली काढायची पण आता ते जमत नाही, त्याच्यामुळे मी कधी कधीच काढते. आणि असा होता माझा आजचा संडेचा मॉर्निंग रुटीन. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.